नमस्कार. आपला कॉन्ट युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण डिव्हिजन ऑफ नंबर बाय 5 ही ट्रिक बघणार आहोत. म्हणजे कोणत्याही नंबरला 5 पटकन डिवाइड कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत. इथे मी एक एक्झाम्पल घेते. फॉर एक्झाम्पल मी इथे एक 52 घेतले. 52 हा 2 डिजिट नंबर आहे आणि मला याला 5 ने डिवाइड करायचं आहे. तर काय करायचं, सिम्पली या 52 ची डबल करायची. काय येणार, 52 ची काय करायची, डबल करायची आणि नंतर तो जो गुणाकार येईल त्याला 10 ने डिवाइड करायचा आहे. आता 52 ची डबल काय येणार, 104 येणार आणि त्या 104 ला 10 ने डिवाइड करायचंय. आता कोणत्याही नंबरला 10 ने डिवाइड करायचंय म्हणजेच काय येणार, आपल्याला डेसिमल पॉइंट ठेवावा लागणार. तर आता इथे 10 आहे त्याच्यामुळे मला डेसिमल पॉइंट हा 10.4 असा ठेवावा लागणार. म्हणजेच काय, राईट साइड होऊन एक नंबर सोडून हा डेसिमल पॉइंट येईल. जर इथे 100 असते तर मी इकडे 2 नंबर सोडले असते. ठीक आहे. आता मी एखादा ऑड नंबर घेऊन पाहते. आता समजा जर मी इथे 77 घेतला आणि मला जर डिवायडेड बाय 5 करायचं असेल तर परत कसं करणार, 77 ची काय करणार, मी 77 ची डबल करणार आणि त्याला 10 ने डिवाइड करणार. तर 77 ची डबल काय येणार, 7 दुणे 1404, हातचाला 1, 7 दुणे 14 1 15, म्हणजे 154 डिवायडेड बाय 10. आता खाली एकच शून्य असल्यामुळे एका घरानंतर पॉइंट येईल राईट साइड करून, म्हणजे त्याचा आन्सर काय आलं, 15.4. ठीक आहे. आता एखादा आपण 3 डिजिट नंबर घेऊन बघूया. समजा जर मी इथे म्हटलं की मला माझा एक नंबर आहे 456 डिवायडेड बाय, जर मला 5 करायचं असेल तर काय करणार, मी सुरुवातीला 456 च दुप्पट करणार. 456 ची दुप्पट काय येईल, 6 दुणे 1202, हातचाला 1, 5 दुणे 10 आणि 1101, हातचाला 1, 4 दुणे 8 आणि 9, 912. आणि त्याला नंतर काय करायचंय, आपल्याला 10 ने डिवाइड करायचंय. 10 ने डिवाइड केल्यामुळे मला डेसिमल पॉइंट कुठे लावावं लागेल, मला एक घर सोडून. म्हणजे आन्सर काय आलं माझं, 91.2. साहजिकच तुम्हाला ही ट्रिक लक्षात आलीच असेल. तुम्ही 5 डिजिट नंबर सुद्धा घेऊ शकता. 5 3 4 7, समजा 47 हा 4 डिजिट नंबर तुम्ही प्रॅक्टिस म्हणून घेऊ शकता, नाहीतर कोणताही रॅन्डम नंबर 4831 5 हा नंबर हे घेऊ शकता. काय करायचंय, सिंपल डबल करायचंय, 10 ने डिवाइड करायचंय. तुम्हाला जर काही डाउट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाका, मी नक्की सॉल्व्ह करेल. आणि हे जे दोन गणित लिहिले आहेत त्याचे आन्सर सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये टाका. धन्यवाद.